नमस्कार. आज मी तुमच्यापुढे खरंच आपले आई वडील अडगळ आहेत का आणि एका वडिलांनी मुलाला लिहिलेले पत्र, ही कथा आणि पत्र घेऊन आली आहे. खरंच खूप छान आहे. नक्कीच शेवटपर्यंत ऐका. पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर आणि 13व्या दिवशी सेवानिवृत्त पोस्टमन गजानन हे गाव सोडून शहरात आपल्या मुलाच्या म्हणजेच अनिलच्या घरी आले. वडिलांना खूप समजावून सांगितल्यावर अनिलला गजाननला इथं आणता आलं. याआधीही अनिलने अनेकदा प्रयत्न केले होते, पण आई वडिलांना सांगून थांबवायची की मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला कुठे जायचं, आपण गावातच बरे आहोत. त्या पतीपत्नीने संपूर्ण आयुष्य इथेच घालवले होते आणि जे थोडे उरले आहे तेही इथेच राहून घालवावे. वडिलांची इच्छा तशीही मेली होती, कारण आता सोबतीला पत्नी नव्हती. पण ठीक आहे, मुलाच्या प्रेमापोटी गजानन जायला तयार झाला आणि यावेळी काही अडकाठी आली नाही. आणि मुलाच्या प्रेमापेक्षा जास्त ताकद बायकोच्या आठवणीमध्ये काही नव्हती. म्हणून गजानन शहरात मुलाकडे आला. अनिल एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत इंजिनियर आहे. त्याच्याकडे आलिशान घर आणि गाडी आहे. गजानन घरात शिरताच गुदगुल्या झालेल्या मॅटवर पाय न ठेवता थांबला. त्याला दारात थांबलेले पाहून अनिल म्हणाला, या बाबा, आत या. बेटा, माझ्या घाणेरड्या पायाने हा गालीचा घाण तर होणार नाही ना? बाबा, काळजी करू नका. या इकडे सोफ्यावर बसा. घाबरलेल्या पावलांनी चालत गजानन सोफ्यावर बसताच तो किंचाळला. अरे बापरे, काय आहे? खाली बसताच मऊ गुदगुल्या सोफ्याची उशी खोलवर गेली. चहा पिऊन झाले की मी तुम्हाला माझे घर दाखवतो, अनिल गजाननला म्हणाला. बाबा चला, मी तुम्हाला माझे घर दाखवतो. नक्कीच बेटा. तो बसताच मऊ गुदगुल्या सोफ्याची उशी आत खोलवर गेलेली आता उशीवरती आली होती. त्यामुळे गजानन हसतच किंचाळला. चल जाऊया. बाबा, ही लॉबी आहे जिथे आपण चहा पीत होतो. इथे कोणताही पाहुणा आला की चहा, नाश्ता आणि गप्पा गोष्टी होतात. हा डायनिंग हॉल आहे. आम्ही येथे जेवण करतो. बाबा, हे स्वयंपाकघर आहे आणि त्याला जोडून कोठीघर आहे, जेथे स्वयंपाकघराशी संबंधित साहित्य ठेवले जाते. ही मुलांची खोली आहे. म्हणजेच मुलं त्यांच्या पालकांसोबत एका खोलीत राहत नाहीत का? बाबा, हे शहर आहे आणि शहरामध्ये असेच असते. इथे मुलाला जन्मापासूनच एकटे झोपवण्याची सवय लावावी लागते. आई फक्त वेळोवेळी बाळाला जाऊन दूध पाजते. एकटेच झोपायची सवय असते आणि बाकीचे सगळे कामं एक आया येऊन करते. थोडा वेळ थांबून अनिल पुढे म्हणाला, बाबा, ही आमची बेडरूम आहे आणि याच कोपऱ्यात एक गेस्ट रूम देखील आहे. कोणी पाहुणे आले तर ते इथेच थांबतात. ही छोटी खोली पाळीव प्राण्यांसाठी आहे. कधी कुत्रा वगैरे पाळला तर त्याची व्यवस्था केली आहे. पायऱ्या चढून अनिल वर पोहोचला आणि लांब रुंद गच्चीच्या एका कोपऱ्यात पत्र्याची खोली उघडली. हात दाखवत तो म्हणाला, बाबा, ही घरातील रद्दी ठेवण्याची जागा आहे. घरातील सर्व तुटलेल्या आणि निरुपयोगी वस्तू इथे जमा केल्या जातात. मग गजानन म्हणाला, थोडक्यात काय तर ही अडगळीची खोली आहे. कावराबावरा होऊन त्याचे उत्तर न देताच अनिल म्हणाला, पण बाबा, ही खोली मोठमोठ्या सणाला साफ केली जाते. वर बाथरूम आणि टॉयलेटही आहे. गजाननने पाहिले की या रद्दीवाड्याच्या आत एक फोल्डिंग कॉट देखील आहे आणि त्यावर त्याची बॅग ठेवली आहे. गजाननने वळून अनिलकडे पाहिले आणि हे काय? अनिल तिथे नव्हताच. गजाननने आजूबाजूला पाहिलं, पण त्याला तिथेच एकटे सोडून अनिल आधीच खाली निघून गेला होता. त्या कॉटवर बसून गजानन विचार करू लागला, हे असे कसे घर आहे जिथे पाळीव प्राण्यांसाठी वेगळी खोली दिली जाते, पण म्हाताऱ्या आईवडिलांसाठी नाही. त्यांच्यासाठी अडगळीची खोली ही राहण्यासाठी दिली जाते. नाही,
मी अजून कचरा झालो नाही की मी अशा अडगळीच्या खोलीत राहणार नाही. अनिलच्या आईचा विचार एकदम बरोबर होता. असे म्हणत असताना गजाननच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता मात्र त्याला इथे येण्याचा पश्चाताप झाला आणि तो मनातल्या मनात पुटपुटत होता की मी इथे यायला नको होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी अनिल गजाननसाठी चहा घेऊन वरच्या मजल्यावर त्या अडगळीच्या खोलीत आला. तेव्हा त्याला खोली रिकामी दिसली. बाबांची बॅगही तिथे नव्हती. टॉयलेट आणि बाथरूममध्येही तपासले, पण बाबा तिथे नव्हते. तो पटकन खाली आला आणि मेन गेट उघडे असल्याचे दिसले. दुसरीकडे गावाकडे परतण्यासाठी तिकीट काढून गजानन सकाळच्या ट्रेनमध्ये चढला होता. त्याने कुर्त्याच्या खिशात हात घातला आणि पाहिलं की त्याच्या स्वतःच्या घराची चावी आहे. त्याने ती घट्ट मुठीत धरली होती आणि चालत्या गाडीत ती चावी त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. वारा त्याचा निर्णय अधिक मजबूत करत होता. तो घरी पोहोचला. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. खरं तर तात्पर्य हेच आहे मित्रांनो, तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांना बालपणी जशी तुमची काळजी घेतली तशी काळजी घ्या. कारण एका विशिष्ट वयानंतर बालपण परत येते. त्यामुळेच अशावेळी तुमच्या व्यस्त जीवनातून वेळ काढा. आयुष्यात त्यांनाही थोडा वेळ द्या. त्यांना बरं वाटेल. नेहमी आनंदी राहा. तुमच्याकडे जे आहे ते पुरेसे आहे. आता आपण पत्राला सुरुवात करूयात. माझ्या प्रिय मुलांनो, ज्या दिवशी मी तुम्हास म्हातारा झालो असे वाटेल त्या दिवशी तुम्ही थोडे धैर्य आणायला हवे आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. जेवताना माझ्याकडून काही सांडले किंवा मला व्यवस्थित कपडे घालता आले नाही तर माझ्या मुलांनो थोडा धीर धरा व ते दिवस आठवा जेव्हा मी तुम्हाला हे शिकवण्याकरिता किती वेळ घालवत असे. मी कधी एकच गोष्ट वारंवार सांगू लागलो तर मला अडवू नका. माझे म्हणणे ऐका. जेव्हा तुम्ही खूप लहान होतात तेव्हा रोज रात्री एकच गोष्ट वारंवार सांगायला सांगत असत व मी देखील तुम्हा झोप येईपर्यंत तसेच करत असे. जर मी स्वतःलाच कधी नीट स्वच्छ करू शकलो नाही तर मला रागवू नका किंवा चिडून ही किती शरमेची गोष्ट आहे असे म्हणू नका. तुम्हाला आठवते जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तुम्हाला व्यवस्थित अंघोळ घालण्यासाठी किती खटपट करावी लागत असे. क्षणार्धात किती बदल चालले आहे. जर मी कधी नवा रिमोट, मोबाईल, कम्प्युटर चालवायला शिकू शकत नसेल तर मला हसू नका. मला थोडा वेळ द्या. कदाचित मला हे सगळे चालवायला येईल. मी तुम्हाला आयुष्यभर किती आणि काय काय शिकवत राहिलो. व्यवस्थित जेव्हा नीटनेटकेपणे कपडे घाला तसेच उत्तम माणूस व्हा. प्रत्येक संकटाचा हिमतीने सामना करा. लक्षात आहे ना? उतारवयात जरी माझी स्मरणशक्ती कमी झाली असेल वा बोलताना मी गोंधळून गेलो असेल तर मला ती गोष्ट आठवण्याची संधी द्या. मी कधी काही विसरलोच तर कधी चिडून माझ्यावर रागवू नका. कारण त्यावेळेस तुम्ही माझ्याजवळ असणे व मी तुमच्याशी बोलू शकणे हीच माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट असणार आहे. हेच तर माझे सगळ्यात मोठे भांडवल असेल. जर मी कधी खाण्यास नकार दिला तर मला जबरदस्तीने खाऊ घालू नका. म्हातारपणात सर्वांचा हिशोब बिघडत असतो. मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी स्वतःच खाईल. एक दिवस असा येईल की मी 4 पावलंसुद्धा नीट चालू शकणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला भक्कम आधार द्या जसा मी तुम्हाला चालवणे शिकवताना देत असे. नंतर जेव्हा तुम्हाला म्हणेल मी आत्ता आणखी जगू इच्छित नाही, माझा शेवट जवळ आला आहे, हे ऐकून तुम्ही नाराज होऊ नका. कारण एक दिवस तुम्हाला देखील हे कळेल की म्हातारी माणसं असे का म्हणतात. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की एक विशिष्ट वय झाल्यावर माणसं जगत नसतात तर आपला वेळ घालवतात. एक दिवस तुम्हास हे कळेल की आपल्या साऱ्या अपयश
व चुकीनंतर मी नेहमीच तुमच्याच भल्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्या आहेत. आपल्या प्रेम आणि धैर्याचा आधार देऊन मला जीवनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत धरून ठेवा. तुमचे प्रेमळ हास्यच माझा आधार असेल. माझ्या लाडक्या मुलांनो, मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम केले आहे, हे कधीच विसरू नका. तुमचे बाबा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आणि पत्र आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.